नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. अखिल भारतीय मातंग संघ भारतीय बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा क्रांतीज्योती कुसुमताई गोपले यांचा 63वा वाढदिवस मानखुर्द येथील अण्णाभाऊ साठे नगरमधील बाबासाहेब गोपले भवनात मातंग समाजाच्या स्वतंत्र 8% आरक्षणाची ज्योत प्रज्वलित करून मातंग समाजाचा पिवळा मेळावा घेऊन साजरा करण्यात आला. मांगाचं मातंग करून मातंग समाजाला अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या दिवंगत क्रांती सम्राट डॉक्टर बाबासाहेब गोपले यांच्या समाजसेवेचा वारसा अविरतपणे पुढे नेणाऱ्या त्यांच्या पत्नी क्रांतीज्योती कुसुमताई गोपले यांच्या या वाढदिवसाप्रसंगी त्यांना शुभेच्छा देण्याकरिता अखिल भारतीय मातंग संघाचे आसाराम घाटुल, वसंत उदार, भानुदास खंदारे, RK पाटोळे, संतोष घोडे, हरिभाऊ गायकवाड, मारुती शिखरे, शंकर भारसाखळे, नारायण खरात, जनाबाई वैरागड, रत्नमाला कदम, सुबाबाई बनवणे, वेणीला अय्यर, सविता दासरे, शोभा लोंढे, पंडित घोडे, सुंदरबाई सकट, अनिता इंगळे, शिवाजी गायकवाड, पद्मावती हणवते, नंदाबाई शिखरे, सत्यभामा चव्हाण, सावित्रीबाई शिखरे, शशिकला गवळी, ब्रह्मा हणवते, रेखा हणवते, लता खंदारे, दशरथ मानवतकर, उमेश चव्हाण, प्रकाश साठे, अशोक जोगदंड, प्राध्यापक सुदर्शन मसुरे, सुनील झोंबाड, हरिश्चंद्र पाटोळे, धोक्ताबाई वैरागे, अशोक जोगदंड आदींसह मोठ्या संख्येने अखिल भारतीय मातंग संघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. विशेष म्हणजे यावेळी कुसुमताई गोपले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरिता पंढरपूरचे नागनाथ भानुदास ढेरे महाराज, हिमालयातील दूधधारीसाठी बाबा तसेच पुण्याचे नगरसेवक महेश जगताप, संतगुणी संघर्ष समितीच्या महाराष्ट्र अध्यक्षा माधवी माने यांची प्रमुख उपस्थिती होती. भारतीय मातंग संघाचा, बहुजन आघाडीचा, बाबासाहेब गोपले सैन्याचा, समाजाला 8% आरक्षण, बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, रत्न अण्णाभाऊ साठेंचा, लहुजी साळव्याचा, मातंग समाजाचा, मातंग समाजाला 8% आरक्षण, क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले साहेबांचा, भाऊजी वस्ताद साळवेंचा, कुसुमताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नागनाथ भानुदास देड़े पंढरपुर में हमारे प्यारे कुसुमताई गोपले, इनका आज जन्मदिन है और इनके जन्मदिन के उत्सव में पूरे महाराष्ट्र भर से यहाँ उनके चाहने वाले चाहते यहाँ प्रकट हो गया और उनके जन्मदिन के अवसर पर ये सुंदर सुनहरा अवसर हम देखकर बहुत आनंद मंगल हो रहे. और ताई के जो पति थे बाबा साहेब गोपले साहब, इन्होंने मातंग समाज के लिए अपना पूरा जीवन समर्पित किया है और उन्होंने अपने समाज के लिए इतना बड़ा दिव्य नेतृत्व किया है कि पूरे महाराष्ट्र में नहीं पूरे ऑल ओवर इंडिया में डॉक्टर बाबा साहेब गोपले इनका नाम है. और चंद्र सूर्य तारे गगन मंडल रहने तक बाबा साहेब डॉक्टर गोपले का नाम बुलंद रहेगा. और उनके पीछे उनकी धर्मपत्नी कुसुमताई गोपले, डॉक्टर बाबा साहेब गोपले के जैसा ही उनका समाज का कार्य है और उस कार्य को वो चला रहे और अपने सारे नगरवासियों को लेकर, अपने सारे गोर गरीब जनता को लेकर वो अपना जीवन यात्रा का कार्य लेकर आगे बढ़ रहे हैं और पूरा समाज उनके साथ में है. और जब तक ताई के शरीर में जान है तब तक पूरा मातंग समाज उनको साथ देगा, ये मैं आश्वासन देता हूँ. और हमारे हिमालय से आए हुए दूधाधारी बाबा हैं, ये हिमालय से कुसुमताई के जन्मदिन पर उनको आशीर्वाद देने आए. और मेरे साथ में हमारे पुणे शहर के नामचीन नगर सेवक महेश जी जगताप साहब भी आए हैं और ये भी कुसुमताई गोपले को उनको हार्दिक शुभेच्छा दे रहे. और साथ में मेरी धर्मपत्नी है, एक मिनट, ये हमारी धर्मपत्नी है उज्ज्वला जी देड़े, ये भी कुसुमताई के जन्मदिन पर आकर उनको हार्दिक शुभेच्छा देकर उनका सम्मान किए. और ये मेरी बड़ी कन्या है गायत्री साठे, आगे आ जाओ, ये गायत्री साठे है, ये भी जन्मदिन पर आकर ताई को शुभेच्छा दिए हैं. और हमारी माधवी ताई माने, आ जाओ इधर आ जाओ, ये हमारी माधवी ताई माने है, महाराष्ट्र राज्य संत भूमि संघर्ष समिति की ये अध्यक्ष है
और जन्मदिन पर कुसुमताई को शुभेच्छा देकर उनको सत्कार किए। सबके उपस्थिति में ताई का यहाँ जन्मदिन हो रहा है। ये सबसे बड़ा आज का हमारा सुवर्णमय दिन है और ये हर साल ऐसे इसी तरह से इनका जन्मदिन हो जाए। और मैं भगवान के चरणों में कोटि कोटि प्रार्थना करता हूँ कि हमारी कुसुमताई का आयुष्य, आरोग्य और उनका जीवन सदा सुखी रहे और उनकी हर इच्छा मनोकामना पूरी रहे और पूरा समाज उनके हर सुख दुख में साथ दे। मैं ईश्वर के चरणों में प्रार्थना करता हूँ और मेरे वाणी को विराम देता हूँ। जय लहू जी। आज बाबासाहेब गोपले हे मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते, त्यांच्या धर्मपत्नी कुसुमताई गोखले यांचा आजचा 63वा वाढदिवस आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे देडे महाराज, फलारी बाबा, त्याचप्रमाणे दुधारी बाबा हिमालयातून आलेले आहेत, त्याचप्रमाणे माधवीताई माने, त्याचप्रमाणे उज्ज्वला देडे, गायत्री साठे, ही सर्व मंडळी महाराष्ट्रातून सर्व ठिकाणावरून आलेले सर्व या संघटनेचे पदाधिकारी, उपस्थित माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि बांधवांनो, समाजाचं कार्य करत असताना बाबासाहेब गोखलेंचं बरंच वर्ष नाव ऐकून होतं। अनेक संघर्ष केला, अनेक क्रांती केल्या। या समाजासाठी त्यांनी आपला घरावरती तुळशीचं पत्र ठेवलं। या तुळशीच्या पत्राप्रमाणे या घराला, या भवनाला तुळस अशी यावी, उज्ज्वल व्हावी अशी मी भगवंत चरणी प्रार्थना करतो। कुसुमताईंना या समाजासाठी संघर्ष करण्याची भगवंताने शक्ती देवो, ताकद देवो अशी भगवंत चरणी प्रार्थना करतो। मी शिवभीम संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं, पुणे महानगरपालिकेतील माझ्या सर्व सहकारी नगरसेवकांच्या वतीनं, पुणे जिल्ह्यातील माझ्या सर्व महाराष्ट्रातील शिवभीम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आणि आपण सर्व उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं, मी पुणे जिल्ह्याच्या वतीनं, मी ज्या भागामध्ये राहतो सर्व समाजाच्या वतीनं, मग हिंदू असेल, मुस्लिम असेल, हरिजन असेल, गिरिजन असेल, दलित असेल, या सर्वांच्या वतीनं कुसुमताईंना शुभेच्छा व्यक्त करतो। महादेव। राष्ट्र की सदा जय जयकार हो। संत महात्माओं के तरफ से समस्त जनता जनार्दन को, समस्त हमारे सनातनी जो भी भक्त हैं सबके लिए संतों की तरफ से आशीर्वाद है। सबको सुख शांति प्रदान हो, सबकी मनोकामना पूर्ण हो। सभी संतों का समस्त महाराष्ट्र के ऊपर आशीर्वाद है। आगे बढ़ो, आपकी मनोकामना पूर्ण हो और सरकार तक आपकी आवाज़ पहुँचे और आपका जो है सहयोग, जो भी कामना है सरकार पूर्ण करे। यही संतों का आशीर्वाद है। हमेशा आपका जय जयकार हो, आपकी मनोकामना पूर्ण हो, जनता जनार्दन का साथ मिले आपको। हर हर महादेव, जय भोलेनाथ। आज आपल्या कुसुमताई गोखले यांचा 63वा वाढदिवस आहे। त्या वाढदिवसाप्रित्यर्थ आम्ही पुण्यातून आलेलो आहोत। आज आमच्या फलारी बाबांनी आम्हाला सांगितल्यामुळे आम्ही ठरवलं इतकं महान कार्य करणाऱ्या कुसुमताईंना आम्ही भेटलं पाहिजे, त्यांच्या कार्याचं आम्ही सुद्धा समजून घेतलं पाहिजे। त्यामुळे आम्हाला जसं काल बाबांनी सांगितल्यामुळे आम्ही ठरवलं की या वाढदिवसानिमित्तानं आम्ही इथं आलं पाहिजे, पाहिलं पाहिजे। कारण महिला सांगणाऱ्या भरपूर आहेत, पण कर्तृत्ववान कार्य करून दाखवणाऱ्या महिला ह्या क्वचित आहेत। त्यामुळं आज कुसुमताईंचा आदर्श घेतला पाहिजे, कुसुमताईंच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचले पाहिजेत। आणि त्यामुळं मला असं वाटतं की कुसुमताईंच्या पुढचं जे आयुष्य आहे त्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांना उत्तम असं आयुष्य लाभू दे आणि ताईंच्या कारकिर्दीला आम्ही मनापासून शुभेच्छा देतो। आजचा दिवस मातंग समाजच नाही तर बहुजन समाजासाठी अतिशय आनंदाचा आणि सुवर्णमय दिवस आहे। या बाबासाहेब गोखले या भवनमध्ये गोखले साहेबांताई दररोज बसायचे आणि याच ठिकाणाहून संबंध दीन दलित गोरगरीब बहुजन मातंग समाजाच्या व्यथा अडचणी आणि सर्व गोष्टी समजावायच्या। कुसुमताई गोखले यांच्यासोबत आणि गोखले साहेबासोबत माझे 42 वर्ष गेले। आज 42 वर्षानंतर मला एक सर्वांच्या आग्रहास्तव समोर थांबायचे योग आहे। बंधू भगिनींनो, की सर्वजण माणसं की माझे मुलं मोठी झाले पाहिजे, त्यांचे लग्न झालं पाहिजे, त्यांचे मुलं डॉक्टर झाले पाहिजे, इंजिनियर झाले पाहिजे, आपण आजोबा झालं पाहिजे, मी नातू पाहिलं पाहिजे, पंतू पाहिजे, ह्या जीवनामध्ये जीवनाच्या सुरुवातीपासून अंतापर्यंतचे सर्व विचार करतात। पण 42 वर्षामध्ये मला असा एक संबंध आला। मी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामध्ये जिल्हा मॅनेजर आहे। सर्व काही काम करत असताना घरची पदवी, घरचे कामं, शासनाचे कामं, ताईच्या सोबत राहायचा प्रसंग आल्यामुळे या नवरा बायको सोबत राहत असताना मला एक असा अनुभव आला
की दररोजच्या दररोज आज कुठल्या माणसांचे सकाळी फोन आले, कुणाच्या अडचणी आल्या आणि त्या अडचणी कशा सोडवायच्या या गोष्टी नवरा बायकोंच्या जीवनामध्ये मला पाहायला भेटल्या. बंधू भगिनींनो, की त्यांच्यामध्ये आज आपण काहीतरी आपल्या स्वतःसाठी काहीतरी चांगलं जेवण करावं, कपडे घ्यावं किंवा अजून काय करावं, असा कुठलाही त्यांच्या गोष्टीमध्ये मला 42 वर्षामध्ये गोष्ट ऐकायला भेटली नाही. त्यांच्या स्वतःच्या सुखाचा, कपड्याचा, कशाचाही मीच त्यांना रागावून त्यांच्या मुलांना शाळेचं त्यांचं काही अडीअडचण असल्यामुळे गावी घेऊन गेलो होतो 10वीला असताना. त्याचंही अचानक निधन झालं. शेवटी नशिबाचे भाग असतात. तर जीवनामध्ये अतिशय जो संघर्ष करीत आलेला आहे, संघर्षमय जीवन डॉक्टर बाबासाहेब गोपले यांचं, कुसुमताई गोपले यांचं, हे मी त्यांच्यासोबत राहून पाहत आहे. मी पण भाग्यवान आहे. विशेष म्हणून आजच्या दिवसामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी जमला आहात, या ताईच्या त्यांना शुभेच्छा देण्यासाठी, त्यांना वाढदिवस देण्यासाठी तुम्ही सर्वजण भाग्यवान आहात. बाबासाहेब आंबेडकरांसोबत जी काही माणसं राहिली, ते जर माणसं भेटली ते कोणती गाव आहे, त्यांनी कसे होते, हे संशोधन चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराजच्या संपर्कात कोण होते, त्यांचे नातेवाईक कोण होते, कोण भेटतं, हे लोक आपुलकीने पाहतात. उद्या भविष्यात 200 वर्षाला, 100 वर्षाला, 500 वर्षाला आमच्याही कुटुंबातले व्यक्ती बाबासाहेब गोपलेसोबत, कुसुमताई गोपलेसोबत असे राहिलेत. हे तुम्हाला उद्या एक इतिहास होणार आहे. आजचा दिवस म्हणजे हा इतिहासच आहे. कुसुमताई गोपले यांचे सुद्धा मी लहान भाऊ असताना सतत त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीमाग असतो. त्यांना छंद आहे की समाजसेवकाच्या लोकांच्यासाठी जीवन समर्पित करांचा. 1982 साली 17 जानेवारी 1982 साली ज्या दिवशी मोहने गावामध्ये गोपले साहेबांनं कुसुमताईला घेऊन संघर्षांची ज्योत पेटवली, ती ज्योत ताईनं आणखी तेवत ठेवलेली आहे. 1998ला विलास स्वर्गवासी झाला. त्याच्यानंतर दोघा नवरा बायकोनी हातात हात घालून आपण दोघंजण मित्र आहेत, आपण दोघंजण बहीण भावंड आहेत, आपण दोघंजण पती पत्नी आहेत, अशा वेगवेगळ्या रूपाने एकमेकाला साथ देत समाजाची लढाई आणि गोरगरिबांची, बहुजनांचा होणारा अन्यायाला आपल्याला पुढे जायचे असं म्हणत त्यांनी जीवन समर्पित केलं आहे. बंधू बघून आजचा दिवस आनंदाचा आहे. कुसुमताईंचा आशीर्वाद गोरगरिबांच्या पाठीमागा आणि त्यांचा आशीर्वाद ह्यांच्या पाठीमागा आहे. मला सर्वांचा आशीर्वाद असू द्यावा. कुसुमताईच्या पाठीमागं सर्वांनी राहावं, त्यांना ताकद द्यावी, त्यांच्या सर्व काही गोष्टींना तुम्ही राहिलं पाहिजेत, ही माझी विनंती. जय लवजी, जय गोपले. क्रांतीज्योती कुसुमताई गोपले यांच्या 63व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातून आलेले सर्व संघटनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मित्रांनो, आज 1982ला क्रांतीसम्राट बाबासाहेब गोपले यांनी संघटना स्थापन केली आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये, मग लातूर जिल्हा असेल, बीड असेल, परभणी असेल, अनेक जिल्ह्यामध्ये 50,000च्या पुढचे मोर्चे काढले, आंदोलनं केले. एकदा तर मला लातूरचा, त्या परभणीचा गाढव मोर्चा दिसतो आणि एवढी लाठीचार्ज. आणि दुसरा मोर्चा काढा म्हणजे दिल्लीचा मोर्चा. त्या दिल्लीच्या मोर्चावर इंदिरा गांधी असताना 1 लाखाचा मोर्चा काढा आणि इंदिरा गांधीनं विचारलं की क्या मागो, माझी मांग आमची जात होती. तर ती इंदिरा गांधीच्या लक्षात येणार की क्या मागो. तर त्या एका मुख्यमंत्री, आमचा ते निलंगेकर होता मुख्यमंत्री, त्यांनी इंदिरा गांधीला सांगितलं की मागो म्हणजे हे रस्सी आहे, देश स्वतंत्र म्हणजे झेंड्याची जी रस्सी आहे, हे रस्सी बनवलेला आमचा हा मांग समाज आहे. मग त्यांनी सांगितलं की काय पाहिजे गोपले साहेबाला. ते गोपले साहेबांनी सांगितलं की आम्हाला अण्णाभाऊसाठी महामंडळ पाहिजे. म्हणजे लगेच तात्काळ ते मुख्यमंत्र्यानं ते महामंडळाची स्थापना केली आणि क्रांती लहूजी साळवे अभ्यास आयोगाची स्थापना केली. आणि अण्णाभाऊ साठे कोण महापुरुष आहे हे क्रांती सम्राट बाबासाहेब गोपलेंनी जयंतीच्या माध्यमातून महाराष्ट्राला नाही देशाला दाखविलं. आणि लहूजी साळवे सध्या महाराष्ट्र नाही देशाला दाखवण्याचं काम गोपले साहेबांनी केलं. एवढंच मी बोलतो. आणि कुसुमताईच्या पाठीमागं महाराष्ट्रातील अखंड समाजाने ताकद लावावी आणि आरक्षणाचा लढा उभा करून द्यावा. तमाम मातंग समाजाच्या वतीनं आलेल्या शुभेच्छांचा स्वीकार करत क्रांतीज्योती कुसुमताई गोपले यांनी मातंग समाजाच्या स्वतंत्र 8% आरक्षणाचा लढा यापुढेही सुरू राहील असं याप्रसंगी म्हटलं आहे. आज बाबासाहेब गोपले भवनमध्ये स्वतः माझा क्रांतीज्योती कुसुमताई बाबासाहेब गोपले यांचा 63वा वाढदिवस आणि पिवळा 8% आरक्षण मेळावा आहे आज राज्याचा. तर ह्या बाबासाहेब गोपले भवनमध्ये 8% आरक्षणासाठी आवे देऊन पूर्ण राज्यामधून आलेले संत ह्या 8% आरक्षणला आणि कुसुमताई गोपलेला आशीर्वाद देण्यासाठी विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश, मुंबई, ठाणे, पुणे पूर्ण राज्यामधून या बाबासाहेब गोपले भवनमध्ये येऊन आज गोपले साहेबाच्या पुतळ्याच्या समोर नतमस्तक होऊन कुसुमताई गोपले यांना आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही आलात. तर खरोखरच आजचा दिवस म्हणजे माझा वाढदिवस करण्यासारखी काही माझी इच्छा नाही. माझा मुलगा आणि माझे साहेब गेले तर पण 8% आरक्षणासाठी आजचा कार्यक्रम युवा नेता योगेश छगन शिंदे या लेकरानं माझा वाढदिवस आज करण्याचं मान्य केलं आहे. म्हणून आपण ह्या बाबासाहेब गोपले भवनमध्ये 8% आरक्षण पिवळा आपण हे मेळावा ठेवलेला आहे. या मेळाव्याला पूर्ण तुम्ही राज्यातून आलात,
की आज काही माझ्या महिलाचं सामान गेलं पनवेल गाडीमध्ये, तरी तुम्ही जिद्द सोडली नाही. कुसुमताई गोपले आणि बाबासाहेब गोपले यांच्यावर प्रेम करून तुम्ही आलात. तर 8% आरक्षणासाठी पूर्ण राज्यभर वर्गीकरण वादळ उठलेलं आहे. पण ह्याचं मुहूर्तमेढ जर कोण रवली असेल तर क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले यांनी 8% आरक्षणाची सुरुवात केली आहे. जर ह्या राज्याला मातंग समाजाला 8 किंवा 8% आरक्षणाचं आपण म्हणायचं, आपण वर्गीकरण अबकडाच्या नादी लागायचं नाही. आमचा लढा 8% आरक्षणासाठी आहे. जेव्हा आम्हाला केंद्र शासन महाराष्ट्र शासन आम्हाला आरक्षण देण्याच्या मार्गावर आहे. पूर्ण राज्यामध्ये वादळ उठले आरक्षणचं, पण बाबासाहेब गोपले आणि कुसुमताई गोपल्याला ह्यांना विसरता येणार नाही कुण्या संघटनेला. बाबासाहेब गोपल्याचं नाव घेऊनच तुम्हाला पुढे कार्य करावं लागेल, हे लक्षात ठेवा. अण्णाभाऊ साठे महामंडळ, अण्णाभाऊ साठेचा पुरस्कार, अण्णाभाऊ साठ्याच्या वस्त्या, मांगाचं मातंग मंडळात जाऊन फॉर्म भरायचं, कर्ज उचलायचं, पुरस्काराच्या फायलीला पळायचं, ही कुणाची आताच व्हॉट्सअपवर आलेलं आहे. त्या गोपले साहेबांना चंद्रपूरमध्ये मातंगाच्या पोतराजाच्या चप्प्या केल्या म्हणून 83 सालाला द्रुपदमाईच्या यात्रेमध्ये. तर ही अंधश्रद्धा गोपले साहेबाला मान्य नव्हती आणि कुसुमताई गोपल्याला पण मान्य नाही. पण आता कुण्याही गावात पोतराज राहिला नाही, भीक मागत नाव आपण. आता सुधरून शिक्षण घेऊन गोपले साहेबांनी म्हणले तर आम्ही डॉक्टर वकील इंजिनियर झालो नाही, पण त्याचे आई वडील आजोबा बनू, आमचे मुलं IAS अधिकारी करू, ही साहेबाचे स्वप्न होते आणि साहेबाच्या कार्यकर्त्यानं ती साकार केले. तर ही कुणाला विसरता येणार नाही. तर जन्मास यावं आणि आझाद मैदान पाहू पहिलं लोक म्हणायचे. आता जन्मास यावं आणि गोपले भवनला येऊन गोपले साहेबाचं दर्शन घेऊन जावं. आता आपल्या वस्तीवर पूर्ण राज्यामध्ये वादळ उठले वर्गीकरणाचं, पण दारे साहेबांनी आपल्या अखिल भारतीय मातंग संघाच्या वतीनं हिंगोलीला मोर्चा काढला, परभणीला जनाबाईनं काढला, ही भरपूर मोठे मोठे मोर्चे 8%चे काढले. मग साहेबाचा लढा 25 ते 30 वर्षाचा. आता उठले तर उठू द्या. कुण्या समाजाला आरक्षण दिलं तर त्याचा आम्हाला काही राग नाही, पण पहिलं कुणाला आरक्षण मिळालं पाहिजे तर मातंग समाजाला मिळालं. तर तुम्ही साधू संत महाराज आमचे देडे महाराज आणि आवे देऊन महाराज आले, लांबून हिमालयाहून आले, आवे देऊन आले, जगताप सर आले पुण्याहून, मॅडम आल्या, जोशीला मॅडम उस्मानाबादहून आल्या मॅडम बी. म्हणजे पूर्ण आता ही सरपंच आहेत उमरी गावच्या, तर 10,000 हिंगोली जिल्ह्यात 10,000 लोकाला ह्या माऊलीनं जेवण नगर भोजन होतं. मी स्वतः माऊलीच्या गावाला गेले होते, तर 10,000 लोक जेवले त्या गावामध्ये, ह्यांच्या गावामध्ये. तर ह्यांचा नातू डॉक्टर आहे मुंबईला, मुलगा डॉक्टर आहे, पण त्यांना प्यार का आहे गोपले साहेबाची क्रांती प्यारी आहे माऊलीला. असे उदाहरणं. आता ही मारुती शिकऱ्याचे 6 मुलं SRP मध्ये येतं, मिलिटरीमध्ये येतं, फौजेमध्ये. मग असे उदाहरणं साहेबाच्या कार्याचे किती आहेत. आता लोक घरातून काढून रोडवर मांडाले तर, पण ती काही खरं होणार नाही. गोपले साहेबाचंच नाव इतिहासाला राहणार आहे, लक्षात ठेवा. कुसुमताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कुसुमताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तर पूर्ण राज्यामधून समाज आला. मला आशीर्वाद म्हणजे माझ्या कार्याला तुम्ही मान ठेवून तुम्ही आलात. कधीच मी आयुष्यात तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला तर मी तुमच्यावर विश्वास टाकून माझी मान तुमच्या खांद्यावर आहे. मी कधीच तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत, मी जिवंत आहे तोपर्यंत 8% आरक्षणासाठीच क्रांती करेन. आपल्या बहुजन मातंग समाजावर कधीच अन्याय होऊ देणार नाही मी. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.